व्हिजन गौरव सोहळा वारणा समूहाकडून यशवंतांचा भव्य सत्कार। वारणा समूहाचे अध्यक्ष डॉक्टर विनय कोरे यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या सुराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून या व्हिजन गौरव सोहळ्याचे आयोजन गेल्या 19 वर्षांपासून सातत्याने केले जात आहे। यावर्षी महाराष्ट्रातील 65हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्या असून त्यांपैकी 6 जण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत। या सोहळ्यात 25हून अधिक यशवंत उपस्थित राहणार आहेत। शनिवारी 12 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या सोहळ्यात सर्व यशवंतांना पारंपरिक कोल्हापुरी फेटा आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। हा गौरव सोहळा आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते पार पडणार आहे। आतापर्यंत या उपक्रमातून 500हून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला असून यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे। या वर्षीचा व्हिजन गौरव सोहळा 2026 वारणानगरमध्ये शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी संपन्न होत आहे। 25हून जास्त UPSC यशवंत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे। या यशवंतांचा सत्कार माननीय आमदार आदरणीय डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेब यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। समाजातील सर्व स्तरातील, सर्व क्षेत्रातील आणि सर्व वयोगटातील लोक या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत। दरवर्षी 20,000हून जास्त लोक या कार्यक्रमास उपस्थित राहतात। यावर्षीही ही संख्या वाढावी अशी अपेक्षा आहे। याच्यापूर्वी ऑनलाईन प्रक्षेपण होत होतं ह्या कार्यक्रमाचं। यावर्षी ऑनलाईन प्रक्षेपण होणार नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यावी, कारण या कार्यक्रमाचं प्रत्यक्ष पाहणं, तो सोहळा अनुभवणं हे फार चांगलं असतं। त्यामुळं सर्व पालकांनी, संबंधित लोकांनी, मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व स्तरातील, सर्व क्षेत्रातील आणि सर्व वयोगटातील लोकांनी उपस्थित राहून 2 वाजल्यापासून पुढं 2 ते 2.5 तासात हा कार्यक्रम पूर्ण होणार आहे। त्यामुळे शनिवारी 11 एप्रिल 2026 रोजी सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला यावं आणि हा जो उपक्रम गेली 19 वर्षे सुरू आहे त्याला आपलं सहकार्य लाभावं ही विनंती। या कार्यक्रमाचा सर्व स्तरातील लोकांनी लाभ घ्यावा आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष यश पाटील यांनी केले। या पत्रकार परिषदेला सुराज्य फाउंडेशनचे सदस्य जीवनकुमार शिंदे, संदीप इंगळे, राजेंद्र पाटील आणि शंभू कुंभार उपस्थित होते। यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करत प्रेरणादायी वातावरण निर्माण करणारा हा सोहळा नक्कीच अनेक तरुणांसाठी नवा मार्ग दाखवणारा ठरणार आहे। KK न्यूजसाठी वारणानगरहून सनी काळे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।